जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। 5 विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। हेक्टरी अनुदानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे। वाढीव स्वरूपाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे मित्रांनो। या 5 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। 5 विभाग कोणते शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसी अंतर्गत हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांना 20 जून रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला होता आणि निर्णयामध्ये जवळपास 26 लाखापेक्षा शेतकरी पात्र करण्यात आले होते। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली होती, परंतु त्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। जिरायती पिकासाठी आपल्याला शेतकऱ्यांना सुरुवातीला 6800 रुपये ही रक्कम दिली जात होती, परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना 8500 रुपये जिरायती पिकासाठी मिळणार आहेत, म्हणजे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता मित्रांनो, बागायती शेतकऱ्यांना सुरुवातीला 13500 रुपये एवढं अनुदान दिलं जात होतं, परंतु याच्यामध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे। 17000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे। 3 हेक्टर पण त्याची मर्यादा असणार आहे। 2 हेक्टरची सुरुवातीला मर्यादा होती, परंतु आता 3 हेक्टर पण त्याला मर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला बहुपिकासाठी 18000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं जात होतं। यामध्ये 2 हेक्टर पण त्याचं अनुदान वाटप करण्यात आलं होतं आणि आता परत शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत बहुपिकासाठी अनुदान मिळणार आहे। तर 22500 रुपये आपल्याला हेक्टरी अनुदान हे शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तशा प्रकारची तरतूद करण्यात आली होती आणि आता याच्या संदर्भात शिंदे सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला जो विभाग आहे तो अशा प्रकारे विभागाच्या माध्यमातून हे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी नुकसान भरपाई वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्यानंतर दुसरा विभाग आहे तो अमरावती विभाग आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। नागपूरचा सुद्धा विभाग आहे। नागपूरच्या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं आणि या नागपूरच्या विभागासाठी सुद्धा नुकसान भरपाई रक्कम मंजूर करून देण्यात आली आहे आणि याचं वाटप होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे मित्रांनो। नाशिक विभागाचं सुद्धा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। याच्या संदर्भात सुद्धा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचं वाटप सुद्धा केवायसी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। केवायसीच्या याद्या सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत आणि पुणे विभागासाठी सुद्धा याद्या उपलब्ध झालेल्या आहेत। पुणे विभागाच्या माध्यमातून सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या होत्या अशा हे 5ही विभागाच्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरही आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। सततचा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, पावसाचा खंड यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या 5 विभागासाठी आता नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, असेच अपडेट घेत राहू। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।